मॅडम हो काय शोधताय? सत्यावर आरोप असलेली फाईल. हो मॅडम, अशी कुठलीही फाईल इथे नाहीये. त्याच्या विरोधात कुठली तक्रारच दाखल नाही झाली तर फाईल कुठून मिळेल ना तुम्हाला? हो पण असं कसं होईल? काहीतरी प्रकरण असेल ना ज्यात त्याचं नाव आहे. हो मॅडम, मी 2 वर्षापूर्वी चार्ज घेतला इथला. मग बाकी कुणालाच काही माहित नाही? काय पडवळ? हा अहो मॅडम, मी जॉईन करून तर आताचं 1 वर्ष झालंय. हा पण मी जेव्हा इथे जॉईन झालो तेव्हा लोकांमध्ये काहीतरी जळीत हत्याकांडाबद्दल चर्चा असायची, ज्याच्यात लोक दबक्या आवाजात सत्यदादा पडवळ. ती फाईल कुठे? ती SP ऑफिसला असेल, इथे तर कुठंच नाही. तरी पण इथे एकदा शोधून बघू. लागा कामाला. पडवळ, बघत बसायचं नाही. हा, शोधा. सापडली फाईल. मॅडम मला माहितीये तुम्हाला वाटतं या प्रकरणात सत्याचा हात आहे. भारती मॅडम, ते आपण तपास करून ठरवू. या केसचा नीट अभ्यास करावा लागणार आहे. भंडारे मामा, माझ्या आधी आलेल्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी काहीच तपास का नाही केला? माहित नाही मॅडम, पण जो अधिकारी या फाईलचा तपास सुरू करायचा लगेच त्याची बदली व्हायची. मग ती फाईल पडली इथेच दूर खात. भारती मॅडम, काय आहे? काय झालं मॅडम? अहो, साक्षीदारांचे जबाब बरोबर फाडून टाकले त्यातून. बरोबर 30 पानं गायब आहेत. मॅडम मला ते काही माहित नाही, पण मला नाही वाटत सत्याचा या प्रकरणात काही दोष असेल. त्याचं नाव ना उगाच गोवण्यात आलंय. भारती मॅडम, इमोशनल होऊन विचार करू नका. या केसचा आता दोन्ही बाजूने विचार करावा लागणार. साक्षीदारांचे जबाब गायब आहेत. पुन्हा नव्याने तपास करावा लागणार. मॅडम मधल्या काळात माझी पोस्टिंग इथे नव्हती, त्यामुळे मला काही माहित नाही. पण मॅडम ह्या प्रकरणात एक माणूस आपल्याला माहिती देऊ शकतो, पण त्यावर किती विश्वास ठेवायचा ना ते माहित नाही. कोण? कोण आहे तो माणूस? हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सत्यदादा आल्यावर त्याला सगळं सांगा. हा आला. नमस्कार. तुमच्या काही समस्या असतील, प्रॉब्लेम असतील सत्यदादाला सांगा. ते आम्ही लवकर लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. दादा, समस्या सगळ्यांची ऐकूच, पण एक जरा गंभीर विषय आहे, तो पहिला आपण सोडूयात. म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर बोलू का त्यांना? मयूर आहे, या. ताई, बघ, तुझा जो काय प्रॉब्लेम आहे ना, तू निर्धास्तपणे दादाला सांग. सत्य दादा. अगं रडू नको, सांग बिंदास सांग, घाबरू नकोस अजिबात, सांग. जय द्या, तू सांग काय झालंय? हे संख्या इकडे इकडे. यो संख्या, त्यानं तिला फसवलं. म्हणजे प्रेमाचं नाटक केलं आणि लग्नाचा आमिष दाखवून त्यानं अरे सत्यादा, खरंच चुकी झाली माझ्याकडून. हो तर मी
तुझ्या विरोधात लवकरात लवकर पुरावे गोळा करून, नाही तुझ्या हातात बेड्या ठोकून अख्ख्या साताऱ्यात तुझी धिंड काढली ना, तर माझं नाव पण इन्स्पेक्टर वाघमारे नाही. सत्य, अरे काय करतो सत्य तू? काय झालं तुला? अरे जीव गेला असता त्या पोराचा. सत्या, मी तुझ्याशी बोलतोय. अरे जीव गेला असता त्या पोराचा. काय करतोस तू? सत्य, असं का वागायला लागलास तू? काय झालं तुला? का करतोस असं? अरे बोल काहीतरी, असं गप्प राहू नको. कारण रात्री पण आलास, रडलास, काय बोललास नाहीस तू. सत्या, काय झालंय सांगशील का नाही मला? सत्या, अरे सांग ना मला. मित्र मानतोस ना तुम्हाला, मग तू हक्कानं सुखदुःखाच्या गोष्टी सांगू शकतोस ना. बोल ना सत्या, काय झालंय तुला? ठीक आहे, मित्र मानत नसशील तर नको सांगू. मग काय बोललास? असं का बोलतोस तू? असं का वाटतं तुला? अरे तुला मित्र मानतो म्हणून तर सगळं सांगतो ना. आणि काय लपवलंय तुझ्यापासून मी आजपर्यंत? लपवलंच एक गोष्ट तू माझ्यापासून. कुठली? बलमा, तुला वाघमारेंपासून ते सगळे विषय सांगत आलोय मी. सगळे विषय सांगत आलायस, पण एक गोष्ट अजून पण सांगितलेली नाहीस मला. कुठली? त्या रात्री नक्की काय घडलं होतं सत्या, हे मला आजपर्यंत तू कधीच सांगितलेलं नाहीस. मी खूपदा तुला विचारायचा प्रयत्न केला, तू विषय टाळा लागलास, म्हणून विषय सोडून दिला, जाऊन दे म्हटलं. पण आज मला काय पण करून जाणून घ्यायचं की त्या रात्री काय घडलेलं. सत्य सांग, काय झालं त्या रात्री? ती आग कशी लागली? ती तू कसा पोहोचलास? तू नेमकं काय घडलं त्यावेळी? अरे कुणाला नाही, निदान मला तरी सांग रे सत्या. मित्र मानतो ना तुम्हाला, बोल ना. ठीक आहे, नको बोल. ठेव तुझ्या जवळ तो विषय. आजपासून आपली दोस्ती तुटली, कायम तेवढं लक्षात ठेव. ही परत आली, तिचं काय काम असेल? पण ठीक आहे, बरं झालं तू परत आलीस. तुझ्याशी लई हिसाब चुकता करायच्यात बघ. तुला या टायमाला नाही कायमचं बरबाद केलं ना, तर नावाचा पंकज नाही बघ. ए थांब, कुठे चाललंस? चल बस. मी काय नाही केलं. बस इथे, काय नाही. चल. मी काय नाही केलं. ए, तुला अटक करायला नाही आलो, विचारायचंय तुला काहीतरी. विचारायचं? पण मला खरंच काय माहित नाहीये. सांगतो. सांगतो. काय सांगणार होतास? अभिनंदन तुझं. तुमचं इन्स्पेक्टर झालात ना. काय घेणार का? घ्या ना, चहा वगैरे काय आणतो ना. तुझा पाहुणचार घ्यायला नाही आलो, तुझ्याकडून एक माहिती हवी. खरं काय ते जाणून घ्यायचंय मला. काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? जळीत हत्याकांडाबद्दल माहिती हवी. जळीत हत्याकांडाचं मला खरंच काय माहित नाहीये. हे बघ पंकज, असा गरीब चेहरा माझ्यासमोर नाही करायचा. तू किती आतल्या गाठीचा आहेस ना मला चांगलं माहिती. तेव्हा जे विचारते ते खरं खरं सांगायचं. मॅडम, असं का करताय? मला खरंच काय माहित नाहीये. आणि कुठलं जळीत हत्याकांड आहे, हे कधी झाले? तुला खरंच माहिती नाही? नाही. आठवत पण नाही? हरकत नाही, होतं असं कधी कधी.
आता बरोबर आठवत. सांगतो सगळं. सांग मग, पण त्याआधी मला हे सांग, ह्या सगळ्यात सत्याचं पण नाव होतं ना? तो पण सामील होता ना यात? हो, सत्याचा पण सहभाग होता. आणि ह्या केसच्या फाईलमधून महत्वाची कागदपत्र गायब आहेत. कुणी गायब केले ते? मला नाही माहित खरंच. सांगतो. सत्यानेच गायब केले ते जबाब. हो, सत्यानेच. अजून काय काय माहितीये सगळं सांग. अजून सांगतोस किती? मॅडम सांगतो ना, कसं असं करू मॅडम. सांगतो प्लीज. मी तुम्हाला माहिती देऊ शकतो, पण काय? मी जर तुम्हाला सगळी माहिती सांगितली तर माझ्या जीवाला धोका आहे. जीवाला धोका आहे? कोणापासून जीवाला धोका आहे? सांगतो मॅडम, पण त्याआधी तुम्ही मला एक आश्वासन द्या. माझं नाव कुठे बाहेर पडणार नाही. नाही पडणार. तुला जे जे माहिती आहे ते सगळं सांग. सांगतो, पण अजून एक आश्वासन मला द्या. माझ्या जीवाला काही होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. मी सांगते तुम्हाला, ह्याच्यावर विश्वास अजिबात ठेवू नका. हा काहीतरी तुम्हाला खोटं सांगेल अजून. नाही हो, अजिबात नाही. मी जे काही सांगेन ना ते खरं सांगेन. तुम्ही फक्त माझ्या जीवाची जबाबदारी घ्यायची. तुला काही होणार नाही याची जबाबदारी आमची. तुला आम्ही संरक्षण देऊ, पण आता सगळं खरं खरं सांगायचं. ते जे जळीत हत्याकांड झालं त्याचा मुख्य सूत्रधार सत्याच आहे. मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ह्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही आहे. सत्याचं नाव ना उगाच. पुढं बोल. सत्यावर केस झाली होती, त्यामुळे स्वतः सत्य तिथं पोलीस स्टेशनला आला आणि तिथे त्यांनी गोंधळ घातला. त्याच्या ओळखीचा त्यांनी गैरफायदा घेत वरून प्रेशर आणलं. त्या केसमधल्या सगळ्या साक्षीदारांचा जबाब गायब केलाय. हो, सत्यानेच केलाय. भारती मॅडम, तुम्हाला माहित नव्हतं? हो मॅडम, मी सांगितलं ना तुम्हाला, माझी पोस्टिंग झाली नव्हती तेव्हा. ह्या माणसावर मला अजिबात विश्वास नाहीये. हा उगाच सत्याचं नाव घेतोय. तुम्हाला जर माझ्या विश्वास असेल ना, जावा त्या सत्याच्या घरी आणि बघा, तिथे झडती घ्या. हो, त्यांनी जे लपवलेले जबाब आहेत ना ते तिथे आहेत. अरे बलमा, काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? सगळं कळतंय मला. 3 वर्ष झाली सत्य त्या विषयाला. कधीच कुणालाच काही सांगितलं नाहीस तू. अरे मित्र म्हणून मला तरी सांगायचं. बरं ठीक आहे, माझं जाऊन दे, पप्पांना तरी बोलायचं. नाही, तुझ्या आयुष्यात जर आम्हाला काही किंमत नसेल तसं सांग, निघून जातो आम्ही तुझ्या आयुष्यातनं. बलमा थांब. का थांबू? का थांबू? मला माहिती आहे तू थांबून काय तर कारण देणार, विषय टाळणार. बस बलमा, बस. एवढी नाजूक आहे आपली मैत्री की जरा नाराज झालास म्हणून मैत्री तोडायची भाषा करणार तू? तुला ऐकायचं ना त्या रात्री काय घडलं होतं तर ऐक. पण ती गोष्ट ना त्या रात्रीपुरती नाहीये. त्याच्या आधी बी बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. आधी तुला त्या समजून घ्यावे लागतील. हेच ऐकायचंय मला. ठीक आहे, पण त्याआधी ना तुझ्याकडे एक वचन हवं आहे मला. वचन? कसलं? इथनं पुढं काय बी झालं तरी तू मैत्री तोडायची भाषा कधीच करणार नाहीस. ठीक आहे, दिलं वचन. पण तू पण माझ्याशी काही लपून ठेवायचं नाहीस. स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. सगळ्या गोष्टी मला सांगायच्या. ठीक आहे, चल तुला सगळं सांगतो काय घडलं होतं. काय कांबळे, काय वाटतं? आपल्या मॅडम पुन्हा सत्यदादाला अटक करतील? मला वाटतं अटक करतील त्या. बघितलं ना तुम्ही कसं पेटून उठल्यात त्या. मला वाटतं सत्यदादाला जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाहीत त्या. पण मला नाही वाटत तसं. कारण सत्यदादाला आता हात लावणं म्हणजे आगीशी खेळणं. अहो, आता पुन्हा त्याला जर त्यांनी जेलमध्ये टाकलं तर अख्खा सातारा उभा राहील जाब विचारायला.
मला तर वाटतंय आत्ताच त्यांच्या बदलीची ऑर्डर येईल वरून. हा तसं होऊ शकतं. त्या केसमधल्या सगळ्या साक्षीदारांचा जबाब गायब केलाय. हो, सत्यानेच केलाय. मंजू, तुला माहिती आहे ना तो पंकज कसा आहे आणि कोणाचा माणूस आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आपण. अगं तो सुद्धा त्या तात्यासाहेबांसारखाच कपटी आहे. काही गरज नाही त्याच्यावर विश्वास ठेवायची. आता तो किती खरं बोलतोय आणि किती खोटं बोलतोय तपास केल्याशिवाय नाही कळणार. पण त्यानं दिलेली माहिती नाकारून पण चालणार नाही. भारती मॅडम, त्यानं ज्या माणसाचं नाव घेतलंय ना त्याला पण चौकशीला बोलावून घ्या. मंजू, अगं तू आता पंकजच्या बोलण्यावरून सत्याची चौकशी करणार आहेस? मग का नाही करायची? भारती मॅडम, कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि तुम्ही लोकांनी एवढी मोकळीक देऊन ठेवली आहे ना त्याला, म्हणून तो सगळ्यांच्या डोक्यावर बसलाय आता. आणि भारती मॅडम, कुणालाच जसं पंकजवर विश्वास नाही ना तसा मला सत्यावर बी विश्वास नाही. बोलावून घ्या त्याला चौकशीला. सत्या, टेरेसवर का घेऊन आलायस? खाली सांगायचं ना मग. नाही बोल मग, जे काय घडलं ते मला कुणालाच कळू द्यायचं नव्हतं म्हणून तुला बी सांगितलं नव्हतं. पण तू आता मैत्री तोडायची भाषा केलीस ना म्हणून तुला सांगतो. तर ठीक आहे, बोल. वाघमारे ट्रेनिंगला गेल्यानंतर काहीच दिवसात परत आल्या होत्या. ते बी त्यांना माझी आठवण येत होती म्हणून. तेव्हा मी त्यांची समजूत काढायला गेलो होतो. मी त्यांना परत ट्रेनिंगला पाठवायला गेलो आणि सत्या, मला नाही जायचं ट्रेनिंगला. काय? अहो वाघमारे, काय बोलताय? या संधीसाठी तुम्ही किती मेहनत घेतली आणि आता ही संधी मिळते तेव्हा असं मागं आटून कसं चालेल? माझं मन नाही रमत. म्हणजे तुझ्याशिवाय नाही करमत. हे काय आता? हे असंच आहे माझं. तुझ्याशिवाय नाही राहू शकत म्हणून तर परत आले ना लगेच. सत्या, तुला सोडून राहणं नाही जमायचं मला. अहो वाघमारे, होईल हळूहळू सवय. मला नाही करून घ्यायची सवय. मला नको ती इन्स्पेक्टरची पोस्ट. मी इथं कॉन्स्टेबल म्हणूनच बरी आहे. निदान तुझ्या जवळ तरी राहता येईल. एक मिनिट, तुम्हाला काय वाटतं वाघमारे? तुम्ही इथं नसताना माझं मन रमत असाल असं अजिबात नाही आहे. पण या संधीसाठी तुम्ही घेतलेली मेहनत, तुम्ही केलेला त्याग, हे सारखं मला माझ्या डोळ्यासमोर दिसत असतो. अहो वाघमारे, या संधीवर हक्क आहे तुमचा आणि अशी हक्काची संधी ना अजिबात सोडायची नसते. आज जर तुम्ही या संधीचं सोनं केलं ना तर तुमच्यासारख्या अनेक मुलींना त्यांचं स्वप्न पूर्ण करायची हिंमत मिळेल. सगळं मान्य आहे सत्या, पण तुझ्यापासून लांब राहून जो त्रास होईल त्याचं काय? वाघमारे, तो त्रास तर मला बी होणारच आहे ना. पण माझ्यासाठी ना तुम्ही आणि तुमचं स्वप्न दोन्ही बी तितकंच महत्वाचं आहे. कारण ते फक्त तुमचं नाही तर माझं बी स्वप्न आहे. हा वाघमारे, तुम्हाला ना 3 स्टार वर्दीत बघायचं आहे मला. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. कसलं भारी वाटतं ना. हे बघा, ह्या आनंदासाठी ना मी वाटेल तो त्रास सहन करायला तयार आहे. चिडका बिब्बा रागीट असला तरी लय समजून घेणार आहे. तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेन. वाघमारे, चला जायचं ना ट्रेनिंगला. सत्यदादा, ओ सत्यदादा, सत्यदादा. पडवळ,
पडवळ एवढ्या घाईत काय आलेत? काय झालं असेल? ओ सत्य दादा, शांत व्हा पडवळ, शांत व्हा. काय झालं? अहो निरोप द्यायला आलोय. निरोप कुणाचा? अहो वाघमारे मॅडमचा. वाघमारे मॅडमचा? काय निरोप आहे? अहो त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय, काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. असं अचानक का बोलवलं असेल? अरे काय माहित, पण बलमा वाघमारे मॅडम मला भेटायचं सोड, माझा चेहरा बी बघायला तयार नव्हत्या. पण आज 3 वर्षांनंतर पहिल्यांदा वाघमारे मॅडमने स्वतःहून मला भेटायला बोलवलंय. नक्कीच त्यांना माझी बाजू ऐकून घ्यायची असणार. अरे हो हो हो, पण एवढं घाई काय करतोस तू? अरे मला लगेच गेलं पाहिजे, असं उशीर करून चालणार नाही. रवाळ सत्या. हो 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 हो, पण पहिल्यांदा आधी मला काय घडले ते सांग मग जा. अरे ते तुला मी सगळं नंतर सांगतो. आत्ता वाघमारे मॅडमना भेटणं लई महत्वाचं आहे. मी तुला आल्यावर सगळं सांगतो. अरे जाऊ कसा? मला सांग, सत्यात नेमकं कुठे आहे? पप्पा तुम्ही थांबा. हे बघा सत्यदादा आणि बलमा वर गेलेलेच मी बघितले. तू शांत झाला असेल आता, तुम्ही नका टेन्शन घे. हे बघ जयद्या, मला तरी पण एकदा सत्याशी बोलून बघायलाच हवं. अरे काल आल्यापासून बोललेलं नाही आम्ही. सत्या काय झालं? कुठे निघालायस? पप्पा मला वाघमारेने भेटायला बोलवलंय. अरे पण सत्या थांब की मी पण येतो. अरे सांग तरी. अरे दादा कुठं चाललंस एवढं काही? सवय अगं, वाघमारे मॅडमने मला भेटायला बोलवलंय. वाघमारे मॅडम सत्य येतो. सत्या, अरे कुठं चाललायस एवढा काही? अगं वाघमारे मॅडमने मला भेटायला बोलवलंय, तिकडेच चाललोय. सत्या थांब. मम्मी स्वतःहून भेटायला बोलवलंय म्हणजे काहीतरी नवीन चाल चालायची असेल बघा. तुम्ही आडवा सत्या पाहिजे ना. अजिबात तिला भेटायची गरज नाही सत्या. अगं मम्मी, बघ सत्या, सांगितलं ना जायचं नाही म्हणून. अरे आता मी तिला काहीतरी चाल खेळायची असेल. ज्यापुरीनं आपल्या घरादाराचा अपमान केलाय तिला भेटायची काही गरज नाही. अगं गरज कशी नाही मम्मी? आज 3 वर्षानंतर स्वतःहून पहिल्यांदा वाघमारे मॅडमने मला भेटायला बोलवलंय. म्हणजे त्यांना काय सांगायचं ते ऐकून तरी घ्यावं लागेल ना मला. काय ऐकायचंय तिचं? आणि का हे बघ, ते नेबळट हात धुवून आपल्या खानदानाच्या मागे लागले. एवढं कळलं नाही का साधा तुला? आणि आता तुला बोलवण्या मागे काहीतरी प्लॅनिंग असेल तिचं. अगं असं नाही आहे मम्मी, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस त्यांच्या बाबतीत. अरे पण सत्या. अरे मम्मी बघ, मला माहितीये तुझा राग आहे वाघमारे मॅडमवर, पण आता तू ठरव, तुला तुझा राग महत्वाचा आहे का तुझ्या पोराचा आनंद? सत्य दादा, अहो एवढी कसली घाई? अहो वाघमारे मॅडमने भेटायला बोलवलंय मला, तिकडे चाललोय. हो माहितीये मला. हो मान्य, तुमची कसली एवढी घाई? सत्याला वाघमारे मॅडम भेटायला बोलवलंय, त्यांनीच त्याला बोलवलंय. मला माहितीये ते. अहो खुश व्हा पडवळ, खुश व्हा. कशासाठी? अरे सत्याला वाघमारे मॅडम भेटायला बोलवलंय, त्यांनी स्वतः त्याला बोलवलंय. मग त्यात खुश का व्हायचं? पडवळ अवघड आहे तुमचं राव. माझं कसं काय अवघड असेल? ओ मान्य, त्याने बेटनी कशाला बोललं असेल ह्याला काय माहिती भेटायला. मला वाटतंय की मंजूला पण सत्याची बाजू ऐकून घ्यायची असणार, आणि असंच होऊ देत. या घरची लक्ष्मी परत एकदा या घरात येऊ देत. होय पप्पा, तसंच झालं पाहिजे. मंजू वहिनी ह्या घरात परत आल्याच पाहिजेत. घालांगर गाडी मार एकदाच. कोण कुठून इथं हुबला काय माहित? अरे कुणाला उपयोग बोलणार तू? अरे कुणाची गाडी ती माहिती आहे का तुला? ती सत्यदादाची गाडी आहे. कुणाच तरी मदतीला जाणार असणार तू. अरे बापरे, सत्यदादाची गाडी? हो, पहिलं चुकलंच माझं. माझे शब्द मागे येतो बरं काय.
शपथ सत्यदादा, हा इतक्या जोरात कुठं चाललाय? इतक्या घाईत सत्यदादा निघालाय? हो ना, इतक्या जायचं का, घाईत जायचं कारण काय त्याचं? हिला पण नेमकं आत्ताच बंद पडायचं होतं. आता कसं जाऊ? एखादी गाडी बी येताना दिसत नाही. काय करू? ओ सत्यदादा, सत्यदादा, हा सत्यदादाचा चेहरा दिसला. दिवस लई माझा भारी जाणार आज. सत्यदादा, सत्यदादा, आले का? काय झालं सत्यदादाला? हसत हसत नुसतं पळत गेला रस्त्यावरनं.